हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल फ्लूइड मेकॅनिक्स पार्ट 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आजचा. इफ अ लिक्विड हॅज अ ग्रेटर कोहेजन दॅन adhesion with the solid, then the liquid in the capillary tube will rise with concave surface upward, rise with convex surface upward, depress with concave surface upward and depress with convex surface upward. जेव्हा कोहेजन ग्रेटर असेल ॲडिजनपेक्षा किंवा ॲडिजन ग्रेटर असेल कोहेजनपेक्षा, तर यामध्ये डिफरन्स काय आहे? डिफरन्स when adhesion is greater than cohesion and इकडं cohesion is greater than adhesion. फर्स्ट, जेव्हा ॲडेजन ही ग्रेटर दॅन कोहेजन असेल, ॲडेजन म्हणजे डिफरंट मटेरियलमधले पार्टिकल्स हे अट्रॅक्ट होतात. सो जे लिक्विड, जर लिक्विड आपण सरफेसवर टाकलं तर ते लिक्विड त्या सरफेसला वेट करतं. लिक्विड वेट द सरफेस. आणि जर कोहेजन ग्रेटर दॅन ॲडेजन असेल तर लिक्विड विल नॉट वेट द सरफेस. नॉट वेट द सरफेस. जर ॲडेजन ग्रेटर दॅन कोहेजन असेल तर लिक्विड हे राईज होतं आणि इकडं फॉल होतं, डिप्रेस्ड होतं लिक्विड. जर कोहेजन ग्रेटर दॅन ॲडेजन असेल तर इकडं लिक्विड सरफेस हे कॉन्केव अपवर्ड, लिक्विड सरफेस कॉन्केव अपवर्ड. अँड कोहेजन ग्रेटर दॅन ॲडेजन असेल तर कॉन्वेक्स अपवर्ड, कॉन्वेक्स अपवर्ड. आणि जो अँगल असणार आहे त्या सरफेसमधला आणि लिक्विडमधला ते ॲक्यूट अँगल. अँड कोहेजन जर ग्रेटर दॅन ॲडेजन असेल तर ऑब्ट्यूज अँगल. ॲडेजन ग्रेटर दॅन कोहेजन, जर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे वॉटर. जर आपण वॉटरमध्ये एखादी ट्यूब इमर्स केली तर ते लिक्विड राईज करतं. आणि जर कोहेजन ग्रेटर दॅन ॲडेजन, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मर्क्युरी. मर्क्युरीमध्ये जर आपण लिक्विड जर ट्यूब इन्सर्ट केली तर ते लिक्विड फॉल होतं. हा वॉटरचा सरफेस. मर्क्युरीमध्ये जर ट्यूब इन्सर्ट केली तर ते फॉल होतं आणि कॉन्वेक्स अपवर्ड. सो करेक्ट आन्सर इज डिप्रेस विथ कॉन्वेक्स सरफेस अपवर्ड जर कोहेजन इज ग्रेटर दॅन ॲडेजन असेल तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द फॉलोइंग 4 एक्झामाइन स्टेटमेंट्स. सरफेस टेन्शन इज ड्यू टू कोहेजन ओनली, एकदम करेक्ट स्टेटमेंट आहे. कॅपिलरी इज ड्यू टू द ॲडेजन ओनली, नो. कॅपिलरी ही ॲडेजन अँड कोहेजन बोथमुळं होते, म्हणजे जे फोर्थ स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. तिसरं जे आहे सरफेस टेन्शन इज ड्यू टू बोथ कोहेजन अँड ॲडेजन, नो. सरफेस टेन्शन म्हणजे काय? आता लिक्विडचा सरफेस जो आहे तो कॉज्ड टेन्शन ऑफ द सरफेस फिल्म ऑफ अ लिक्विड कॉज्ड बाय द अट्रॅक्शन ऑफ द पार्टिकल्स. पार्टिकलचं अट्रॅक्शन होतं आणि तो सरफेस एरिया मिनिमाइज होतो, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो टेन्शनचा, त्याला सरफेस टेन्शन म्हणलं जातं. आणि हे फक्त कोहेजनमुळं होतं, ओनली ड्यू टू द कोहेजन. आणि जी कॅपिलरी आहे, कॅपिलरी राईज होते ड्यू टू ॲडेजन अँड कॅपिलरी फॉल होते ड्यू टू कोहेजन. सो कॅपिलरी इज ड्यू टू बोथ cohesion and adhesion. So first and fourth statement is correct, option C. Okay, next question is pressure 200 kilopascal is equivalent to a head of x meter, head x meter आहे, of carbon tetrachloride of relative density. Relative density means specific gravity, G is equal to 1.59. तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. प्रेशर 200 किलोपास्कल, याला कन्वर्ट केलं न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये इंटू 10⁻³ अँड रो डेन्सिटी काय असणार आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 इंटू जी असते 9.81. इझी कॅल्क्युलेशनसाठी त्याला 10 कन्सिडर करायचं. एच आणि एच इज इक्वल टू 200, हे सॉल्व केलं 200 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1.59 इंटू 1000 इंटू 10, ते अप्रॉक्सिमेटली 12 पॉईंट समथिंग आन्सर येतं. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रेंड्स, FM पार्ट फर्स्ट PDF जे आहे ते टेलिग्रामवर सेंड केलेली आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल.
14 question. For a vertical semicircular plate submerged in a homogeneous liquid with its diameter d at the free surface, the depth of the center of pressure from the free surface is. सेंटर ऑफ प्रेशर काढायचे आहे आणि दिलेले सेमीसर्क्युलर प्लेट, दिस इज सरफेस ऑफ अ लिक्विड अँड दिस इज द सेमीसर्क्युलर प्लेट. सी जी इथे असणार आहे आणि डायमीटर फ्री सरफेसला आहे. दिस डिस्टन्स इज 4r/3π. जर डी मध्ये कन्वर्ट केलं तर ते 2d / 3π. फॉर्म्युला सेंटर ऑफ प्रेशरचा IG / AH बार प्लस H बार. तर फर्स्ट आपल्याला IG सेंटरला मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे ते काढायचं आहे. आपल्याला सर्कलचा माहीत आहे. सर्कलचा आता सपोज दिस इज द डायमीटर AB, तेव्हा याचा IG आहे π/64 × d⁴. तर आता डायमीटर हे सेमी सर्कलचं डायमीटर AB, याचं काय असणार आहे, हाफ करायचं. याला हाफ केल्यानंतर IAB इज इक्वल टू π/128 × d⁴. हे IAB भेटतं. IAB पण आपल्याला पाहिजे सेंटरला पाहिजे, तर सेंटरचं काढायचं आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम काय आहे, IAB इज इक्वल टू IG + AH बार स्क्वेअर. IG काढायचा आहे. IG इज इक्वल टू काय होईल, IAB - AH बार स्क्वेअर. हे फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. याच्या स्टारच्या सेंटर ऑफ प्रेशरच्या IG येतं IAB - AH बार स्क्वेअर / AH बार प्लस H बार. ला सेपरेट केलं IAB / AH बार मायनस AH बार स्क्वेअर / AH बार आणि इथं प्लस H बार. तर एरिया गेट कॅन्सल. H बार इथं फक्त -H बार असतं. हे -H बार प्लस H बार हे कॅन्सल होऊन जातं. फक्त एवढं IAB / AH बार आहे. H स्टार इज इक्वल टू IAB / AH बार. तर IAB π/128 × d⁴ / एरिया π/4. सर्कलचा आहे π/4d². ह्याला हाफ करायचा सेमी सर्कलसाठी. आणि H बार आहे 2d / 3π. 2d / 3π. हे सगळं सॉल्व केल्यानंतर d² हे इथला d, इथं d रिमेनिंग आहे. π गेट कॅन्सल. 3πd आणि हे 8 / 32 हे आपला आन्सर असणार आहे. फर्स्ट ऑप्शन 3πd / 32. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज the pressure intensity is the same in all direction at a point. Pascal law चं स्टेटमेंट आहे प्रेशर इंटेन्सिटी इज द सेम इन ऑल डायरेक्शन ॲट अ पॉईंट इन अ रेस्ट कंडिशन. तर रेस्ट कंडिशनमध्ये काय असतं, देर इज नो रिलेटिव्ह मोशन ऑफ वन फ्लुइड लेअर रिलेटिव्ह टू अदर. इथं पण रेस्ट आहे, पण इथं गरजेचं नाही की ते फ्रिक्शनल लेस असावं. सो करेक्ट ऑप्शन इज when there is no relative motion of one fluid layer relative to another. Next question is, an open tank contains 1 meter deep water with 50 centimeter depth of oil of specific gravity 0.8 above it. The intensity of pressure at the bottom of tank will be. त्या बॉटमच्या टँकला किती इंटेन्सिटी ऑफ प्रेशर, टँक वॉटर 1 मीटर अँड ऑइल जी आहे 0.5 मीटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 and the intensity of pressure at the bottom काढायचं आहे. इंटेन्सिटी ऑफ प्रेशर P इज इक्वल टू ρgh1 ρ1 gh1 प्लस ρ2 gh2. ρ1 वॉटरचा 1000 इंटू G10 9.81, आपण अप्रॉक्सिमेटली 10 घेतलं, इंटू H1 इज 1 प्लस ρ2 0.8 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू
1000 इंटू 10 इंटू 0.5. हे सॉल्व करा, आन्सर 14 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं. नेक्स्ट क्वेश्चन इज द पोझिशन ऑफ सेंटर आहे इथं. सेंटर ऑफ प्रेशर ऑन अ प्लेन सरफेस इमर्ज्ड व्हर्टिकली इन अ स्टॅटिक मास ऑफ फ्लुइड इज. एखाद्या लिक्विडमध्ये जर व्हर्टिकली एखादं सरफेस हे इमर्ज्ड आहे तेव्हा द पोझिशन सेंटर ऑफ प्रेशर किती असणार आहे. सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, IG डिवायडेड बाय AH बार प्लस H बार. H bar is the center of gravity, CG. Suppose this is CG. या बॉडीचं CG आहे आणि या CG मध्ये एवढं ॲड केलंय म्हणल्यानंतर तो ऑब्वियसली सेंटर ऑफ प्रेशर हे बिलो द CG असणार आहे. इट इज ऑलवेज बिलो द सेंट्रॉइड ऑफ द एरिया. ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज अ व्हर्टिकल ट्रायंगुलर एरिया with vertex downward triangular area and altitude height h आहे, has its base laying on the free surface of a liquid. The center of pressure below the free surface is at a distance of. सेंटर ऑफ प्रेशर काढायचे आहे. यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन तर सेंटर ऑफ प्रेशरवर आहे. तर सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला H स्टार इज इक्वल टू IG डिवायडेड बाय AH बार प्लस H बार. ट्रायंगुलर सरफेस, बेस B, हाईट आहे H, देन सेंटर ऑफ प्रेशर किती असणार इथं H/3 अँड दिस इज द 2H/3. IG BH क्यूब डिवाइड बाय 36. ट्रायंगलचा IG BH क्यूब डिवाइड बाय 36. एरिया BH डिवाइडेड बाय 2 इंटू H बार इज H/3 प्लस H बार इज H/3. B गेट कॅन्सल. H राहतं फक्त एक, H स्क्वेअर गेलं. H इज इक्वल टू H डिवायडेड बाय 6 H/6 प्लस H/3. याचा आन्सर येतो H/2. H/2 इज द सेंटर ऑफ प्रेशर of the triangular surface with the apex downward. Okay, next question is 19th question. The total pressure on a plane surface inclined at an angle with the horizontal is equal to. यामध्ये लक्षात घ्या की जर प्लेट जी आहे किंवा सरफेस जो आहे हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल किंवा इन्क्लाइंड असेल तर टोटल प्रेशर फोर्स जो असणार आहे तो सगळ्यांसाठी सेम ρg/AH बार. तर H बार हे फक्त चेंज होणार आहे इन्क्लाइंडसाठी, नंतर ρg/AH बार आणि ρgH काय असतं, प्रेशर अँड टू एरिया. सो करेक्ट आन्सर इज A, P इंटू A. बट जर सेंटर ऑफ प्रेशरसाठी विचारलं, सेंटर ऑफ प्रेशर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलसाठी IG डिवायडेड बाय AH बार प्लस H बार आहे व्हर्टिकलसाठी, आणि जर इन्क्लाइंडसाठी असेल तर इथं sin² मल्टिप्लाय करायचं याला. नेक्स्ट क्वेश्चन इज अ व्हर्टिकल rectangular plane surface is submerged in water such that its top and bottom surface are 1.5 meter. Top surface is 1.5 meter, bottom 6 meter free surface पासून respectively below the free surface. The position of center of pressure below the free surface will be at a distance of. हा पण क्वेश्चन सेंटर ऑफ प्रेशरचाच आहे. तर प्लेट दिली आहे, दिस इज द फ्री सरफेस. प्लेटचं टॉप सरफेस 1.5 आणि बॉटम सरफेस 6 मीटर. तर या प्लेटची हाईट किती असते मग 6 - 1.5 4.5 मीटर. तर H स्टार इज इक्वल टू
IG डिवायडेड बाय AH बार प्लस H बार. H बार काढावं लागेल. H बार इज इक्वल टू फ्री सरफेसपासून 1.5 प्लस 4.5 डिवायडेड बाय 2. H बार इज द डिस्टन्स फ्रॉम द फ्री सरफेस टू द CG. तर हे येतं 3.75. IG काय असतं BD क्यूब डिवाइड बाय 12. BD क्यूब डिवाइड बाय 12 and area B into D. Put केले व्हॅल्यू H स्टार इज इक्वल टू BD क्यूब डिवायडेड बाय 12 डिवायडेड बाय एरिया B into D into H बार 3.75 प्लस 3.75. B गेट कॅन्सल. D स्क्वेअर D कॅन्सल होतं आहे. D स्क्वेअर राहतं डिवाइड बाय 12 इंटू 3. हे सॉल्व केल्यानंतर 4.2 हे आन्सर येतं. सो करेक्ट आन्सर इज 4.2 मीटर. फ्रेंड्स, जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर हे टेलिग्रामवर अपलोड करण्यात येईल. ते टेलिग्रामचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.